रामचंद्र खांडेबाराड आणि आज आपण जळगावमध्ये नूतन मराठा कॉलेज हे ते अखिल भारतीय शिवचरित्र संमेलन भरवलं गेलेलं आहे। तिथे आपण शिवकालीन शस्त्र प्रदर्शन वगैरे सुद्धा लावलेले आहेत आणि आज तुम्ही जे माझ्या मागे शस्त्र बघताय हे आज दानपट्टा म्हणून आपलं राज्यशस्त्र म्हणून आपलं आज ओळखलं जातं। हा दानपट्टा का तर याच्यासाठी दांड आणि पट्टा हे दोन्ही वापरलं जायचं। एका हातात दंडा आणि एका हातात पट्टा घेऊन ते खेळलं जायचं म्हणून त्याला दानपट्टा असं नाव पडलं गेलं। आणि इथून पुढे जर तुम्ही अजून शस्त्र बघितले तर बरेच काही शिवकालीन शस्त्र आपल्याकडे आहेत आणि इथून पुढे आरमार वगैरे जे मराठा आरमार वगैरे जे होते त्यांचे सुद्धा साहित्य वगैरे सुद्धा लावलेले आहेत। आज दिवसभरात प्रत्येक महाविद्यालयांचा इथे खूप छान वाटतं या ठिकाणी येऊन, कारण शस्त्र प्रदर्शन असेल, नाण्यांचं प्रदर्शन असेल, पगडींचं प्रदर्शन असेल, चित्रांचं प्रदर्शन असेल, हे सर्व आम्ही पाहिलं। माझी दोन्ही छोटी मुलं या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे, सहकुटुंब आम्ही आलेलो आहोत। 9 वर्षाचा माझा मुलगा आणि 4 वर्षाची मुलगी। या भावी पिढीला आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या निमित्ताने घेऊन गेलो। त्यांची म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जी वापरली जाणारी वेगवेगळी शस्त्र होती, तलवारी होत्या, ढाली होत्या, भाले होते, तर या सगळ्या गोष्टी मी मुलांना दाखवलं। नाणी प्रदर्शनसुद्धा दाखवलं की शिवरायांनी कोणती नाणी चलनात आणली होती आणि त्या माध्यमातून त्या काळी कसा व्यवहार होत होता। वेगवेगळ्या पगड्यासुद्धा या ठिकाणी आहेत, त्या पगड्यांचे सुद्धा माहिती मी मुलांना दिली। त्या ठिकाणी जे स्वयंसेवक आहेत ते सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने माहिती देत आहेत वेगवेगळ्या पगड्यांविषयी। शिंदेशाही पगडी असेल, होळकरांची पगडी असेल, मराठ्यांची पगडी असेल किंवा कोल्हापूर करवीर संस्थानाची पगडी असेल, तर या सगळ्या बाबी मुलांना माहिती झालं आहे आणि एक आनंद या ठिकाणी माझ्या मनामध्ये आहे की आपण मुलांना हे सगळं सांगू शकतो।